तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला वर्ग 8वीचा 5वा धडा विस्तार सूत्रे पाहायचा आहे. यामध्ये आपल्याला x+a आणि x+bचा विस्तार कसा करायचा आहे आपण शिकणार आहोत. सर्वप्रथम आपणास काय करायचं आहे, जो दिलेला दुसरा कंस आहे तो 2 वेळेस लिहायचा आहे, x+b आणि x+b. यानंतर आपल्याला काय करायचं, पहिल्या कंसाची फोड करून त्यातलं जे पहिलं अक्षर आहे ते सुरुवातीला लिहायचं आणि दुसरं जे अक्षर आहे ते आपल्याला दुसऱ्या कंसापुढे लिहायचं. हे लिहिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पहिल्या एक्सनं जे काय दिलेलं एक्स आहे त्या एक्सनं आपल्याला पहिल्या कंसाला गुणायचं आहे. एक्सनं एक्सला गुणलं तर काय आलं, एक्सचा वर्ग आला. तसंच एक्सनं जर मी बीला गुणलं तर काय आलं, इथं बी एक्स आलं. तसंच आपल्याला काय करायचं आहे, तर पुढच्या एनं सुद्धा आपल्याला पुढच्या कंसाला गुणायचं आहे. एनं जर मी एक्सला गुणलं तर काय आलं, इथं ए एक्स आलं. तसंच एनं जर मी बीला गुणलं तर काय आलं, इथं ए बी आलं. तर बघा, आपल्याला सर्वप्रथम एक्स वर्गाला एक्स वर्ग झाला तसं लिहायचं आहे. त्यानंतर मधल्या ज्या दोन संख्या आहेत त्या संख्येची आपली बेरीज करायची. एक्स जो काय तो आपल्याला कॉमन काढायचा आहे आणि कंसामध्ये आपल्याला बी आणि एला आपण ए अधिक बी या रूपात लिहायचं आहे. त्याचप्रमाणे अधिक पुढचा जो काही ए बी आपण जसं तसं लिहून टाकून तर आपल्याला सूत्र मिळून जाईल x+a आणि x+b. यापासून तयार झालेलं आपल्याला एक्स वर्ग अधिक ए अधिक बी एक्स अधिक ए बी हे आपल्याला सर्वप्रथम विस्तार सूत्र मिळून जाईल. बघा, या विस्तार सूत्राचा वापर करून आपण काय करू शकतो, तर सरळसंच 5.1 सोडवू शकतो. तर मग आपण काय करू, सरळसंच 5.1 या सूत्राचा वापर करून सोडवून पाहूयात. तर आपण सरळसंच 5.1 मधील विस्तार करा. यामधलं आपलं ए अधिक 2 आणि ए वजा 1 या गणिताचा विस्तार कसा करायचा हे पाहूयात. त्यासाठी आपल्याला वर दिलेल्या सूत्राचा वापर करायचा आहे, जे आपण पाहिलं होतं ते x+a आणि x+b. याचं सूत्र असं होतं, एक्स वर्ग अधिक ए अधिक बी एक्स अधिक ए बीला ए बी. बघा, या सूत्राचा वापर करून आपल्याला पहिलं गणित सोडवायचं आहे. यात पहिल्या संख्येचा वर्ग केला आहे, त्याचप्रमाणे आपल्याला पहिल्या संख्या दिली जी काही ए आहे कंसातली त्याचा आपल्याला वर्ग करायचा आहे, एचा वर्ग करा. आणि दुसरी जी काही संख्या दिली त्या संख्येची आपल्याला काय करायची, तर बेरीज करायची. 2 आणि वजा 1ची आपल्याला इथं काय करायची, बेरीज करायची. 2 अधिक वजा 1 यांची आपण काय करू, बेरीज करू. गुणिले आपल्याला पहिली संख्या म्हणजे एक्स दिली, तसंच आपल्याला वरच्या कंसात काय दिली, ए दिली. मग आपण काय करायचं, ए गुणाकारात घ्यायचे अधिक दुसऱ्या संख्येचा गुणाकार दिला आहे ए आणि बीचा सूत्रात, त्याप्रमाणे आपल्याला 2चा आणि वजा 1चा काय करायचा आहे, गुणाकार घ्यायचा आहे. 2 गुणिले वजा 1. तर मग पहिल्या संख्येचा वर्ग म्हणजे ए वर्ग आला अधिक दुसरी जी काही संख्या त्याची बेरीज करायची. पण बेरीज वजाबाकीच्या नियमानुसार इथं एक वजा चिन्ह आल्यामुळे आपण त्याची वजाबाकी करू. 2मधून 1 गेला, किती उरला, 1 उरला. गुणिले कंसाच्या बाहेरचे जे ए ते जसं तसे लिहू. आणि यामध्ये सुद्धा पुढे 2चा आणि वजा 1चा गुणाकार केल्यानंतर एक जरी वजा संख्या असेल तर गुणाकारात जर एक वजा संख्या असेल तर त्याचा गुणाकार कधी वजाच येतो. 2 गुणिले 1 बे 1 बे, वजा 1 तुमचा गुणाकार आला तुम्हाला दिसून येईल. बे 1 बे, वजा 2 आलं तुम्हाला दिसून येईल. तर मग तुमचं उत्तर आलं ए वर्ग अधिक ए वजा 2. हे जे काय तुमचं ए अधिक 2 आणि ए वजा 1 याचं उत्तर येतं ए वर्ग अधिक ए वजा 2. असं तुमचं पहिल्या गणिताचं उत्तर येऊन जाईल. याचप्रमाणे आपण दुसरं गणित पाहणार आहोत, यम वजा 4 आणि यम अधिक 6 याचं पण आपल्याला उत्तर काढायचं आहे. त्यासाठी मगाचा सूत्राचा वापर करायचा आपल्याला. काय सूत्र होतं आपलं, एक्स अधिक ए आणि एक्स अधिक बी. याचं सूत्र होतं एक्स वर्ग अधिक ए अधिक बी एक्स अधिक ए गुणिले बी, असं सूत्र होतं. मग या सूत्राचा वापर करून तुम्ही परत गणित सोडू शकतात. मग पहिल्या संख्येचा वर्ग म्हणलं ते यम दिलं आहे, तर यमचा काय करतो मी, वर्ग करतो. अधिक दुसऱ्या संख्येची बेरीज दाखवली, ए आणि बीची बेरीज आहे. तशी तुमच्याकडं वजा 4 आणि 6 आहे संख्या, त्याची आपण बेरीज करूयात. वजा 4 अधिक 6 यांची बेरीज करू. कंसाच्या भर पहिली संख्या म्हणजे तुम्हाला काय दिलं, यम दिलं इथं. एक्स पहिली एक्स दिलं तर सूत्रात, आता आपल्यापाशी यम आहे तर मग आपण इथे यम घेऊ. अधिक दुसऱ्या संख्येचा गुणाकार म्हणजे इथं ए आणि बीचा जसा गुणाकार दाखवला तसा आपल्याला वजा 4 आणि 6चा गुणाकार दाखवायचा आहे. मी इथं वजा 4 गुणिले 6 यांचा गुणाकार दाखवतो. तर आपलं उत्तर येईल यम वर्ग. आता यम वर्ग अधिक 6मधून 4 गेले तर किती उरतील. जरी आपल्याला बेरीज करायची असली तरीसुद्धा एक वजा चिन्ह आल्यामुळे आपण काय करू, त्याची वजाबाकी करू. 6मधून 4 गेले किती उरले, 2 उरले. कंसाच्या बाहेरचे यम जसं तशी लिहितो. आता आपल्याला शेवटच्या दोन संख्येचा गुणाकार करायचा आहे. 6चा आणि 4चा गुणाकार करतो, 6 24 आले. पण एक वजा चिन्ह असल्यामुळे आपल्या इथं काय वजा 24 येतील. तर तुमचं दुसऱ्या गणिताचं उत्तर आले यम वर्ग अधिक 2m वजा 24 असं तुमचं उत्तर आलेलं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण तिसरं गणित या सूत्राचा वापर करून सोडू शकतो. पी अधिक 8 आणि पी वजा 3 याचा आपल्याला गुणाकार करायचा आहे.
तर मग हे करत असताना पुन्हा विस्तार सूत्राचा वापर करायचा. एक्स अधिक ए आणि एक्स अधिक बीचं सूत्र आहे एक्स वर्ग अधिक ए अधिक बी एक्स अधिक ए गुणिले बी असं तुमचं सूत्र आहे. मग या सूत्रामध्ये सर्वप्रथम काय करायचं, जसं पहिल्या संख्येचा म्हणजे एक्स एक्सचा गुणाकार दाखवला तसं आपल्याला दिलेल्या संख्या पी पी आहे त्या पीचा आपल्याला काय करायचं आहे, अक्षरांचा गुणाकार करायचा आहे. पी वर्ग अधिक दुसरे जे काही दोन संख्येंची म्हणजे ए आणि बीची बेरीज केली आहे तसं आपल्यापाशी 8 आणि वजा 3 आहे त्याची आपल्याला बेरीज करून दाखवायची आहे. 8 अधिक वजा 3 यांची आपल्याला काय करायची आहे, बेरीज करायची आहे. पहिल्या संख्येचा गुणाकार म्हणजे आपल्याला पी दिला आहे त्याचा आपल्याला गुणाकार करायचा आहे आणि दुसऱ्या संख्येचे आपल्याला गुणाकार दाखवला आहे म्हणून 8चा आणि वजा 3चा आपल्याला गुणाकार करायचा आहे. 8 गुणिले वजा 3. बघा तुमचं उत्तर काय येईल, पी वर्गाला पी वर्ग अधिकला अधिक चिन्ह 8 आणि वजा 3 यांची जरी बेरीज करायची असली तरीसुद्धा 3ला वजा चिन्ह आल्यामुळे आपल्याला याची वजाबाकी करावं लागेल. 8मधून वजा 3 गेले तर उरले किती, 5 उरले. कंसाच्या बाहेरला पीला पी झालं तसं लिहितो आणि ह्या संख्येचा गुणाकार करायचा पुढच्या संख्येचा. 8 तरी किती आली, 24 आली. जरी 24 आले असले तरीसुद्धा 3ला वजा चिन्ह असल्यामुळे इथं आपल्याला वजा चिन्ह द्यायचं आहे. तर आपलं विद्यार्थी मित्रांनो तिसऱ्या गणिताचं उत्तर आलं आहे पी वर्ग अधिक 5p वजा 24 असं आपलं उत्तर आलेलं आहे. बघा आपल्याला चौथं गणित पण याचप्रमाणे सोडवायचं आहे. 13 अधिक एक्स आणि 13 वजा एक्स याचं उत्तर काढत असताना सुद्धा विस्तार सूत्राचाच वापर करायचा आहे. एक्स अधिक ए आणि एक्स अधिक बी या सूत्राचं उत्तर येतं एक्स वर्ग अधिक ए अधिक बी एक्स अधिक ए गुणिले बी येतं. यामध्ये सुद्धा आपल्याला संख्या ठेवायची आहे. जे इथं सुद्धा पहिल्या संख्येचा गुणाकार करून वर्ग केला आहे त्याचा एक्स गुणिले एक्सचा वर्ग आला आहे. तसं आपल्याला 13 गुणिले 13 करायचं आहे. 13चा काय येईल, वर्ग येईल अधिक दुसऱ्या संख्येची बेरीज दाखवली ए आणि बीची बेरीज दाखवली तसं आपल्याला इथं एक्स आणि एक्सची बेरीज दाखवायची. एक्स अधिक वजा एक्स यांची आपल्याला काय करायची, बेरीज दाखवायची. गुणिले पहिली संख्या म्हणजे आपल्याला काय घ्यायचं आहे, 13 घ्यायचं आहे. तर 13 घेतो अधिकला अधिक चिन्ह. जसं इथं दुसऱ्या संख्येचा गुणाकार दाखवला आहे ए आणि बीचा तसं आपल्याला दुसरी संख्या एक्स आणि वजा एक्स आहे त्याचा गुणाकार दाखवायचा आहे. एक्स गुणिले वजा एक्स येईल. तर मग 13चा वर्ग किती येईल, 169 येईल. आता याची आपल्याला जरी बेरीज करायची असली तरीसुद्धा एक वजा चिन्ह असल्याने याची वजाबाकी होईल. एक्समधून एक्स निघून गेले तर उत्तर काय येईल आपलं इथं, 0 येईल. गुणिले 13ला 13 अधिक बघा इथं पण एक्स गुणिले एक्स एक्सचा काय आला, वर्ग आला आणि एक वजा चिन्ह असल्यामुळे उत्तराला कोणतं चिन्ह आहे, वजा चिन्ह आहे. तर मग आपलं उत्तर येईल 169ला 169 याचा गुणाकार 0 होऊन जाईल. वजा एक्स वर्गाला वजा एक्स वर्ग तुमचं उत्तर येईल. म्हणजे तुमचं उत्तर येईल 169 वजा एक्स वर्ग हे चौथ्या गणिताचं तुमचं उत्तर येऊन जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो आपण 5वं गणितही याच पद्धतीने सोडू शकतो. 3x अधिक 4y आणि 3x अधिक 5y हे सुद्धा आपलं गणित सोडवायचं आहे. त्यासाठी सुद्धा विस्तार सूत्राचाच वापर करायचा आहे. एक्स अधिक ए आणि एक्स अधिक बी हे सूत्र वापरायचं आपल्याला. एक्स वर्ग अधिक ए अधिक बी एक्स अधिक ए गुणिले बी. यामध्ये पण जसं एक्सचा म्हणजे पहिल्या संख्येचा वर्ग केला आहे त्याचप्रमाणे आपल्याला 3x पण काय करायचं, वर्ग करायचा आहे. मी तर 3xचा वर्ग करतो अधिक दुसऱ्या संख्येची बेरीज करायची. ए अधिक बीची जशी बेरीज दाखवली तशी आपल्याला 4y आणि 5yची काय करायची, बेरीज करायची. 4y अधिक 5y यांची आपण बेरीज करून कंसाच्या भर पहिली संख्या म्हणजे काय दिली तुम्हाला, 3x आहे. इथं जसं एक्स दाखवलं आहे तसं आपल्याला 3x पहिली संख्या घ्यायची. मी तर 3x घेतो अधिक शेवटच्या दोन संख्येचा गुणाकार जसा ए आणि बीचा दाखवला तसं आपल्याला 4y आणि 5yचा गुणाकार दाखवायचा आहे. 4y गुणिले 5y आपण काय करतो, गुणाकारात घेऊ. मग बघा आपल्याला काय उत्तर येईल, 3चा वर्ग केला तर आपल्याला किती येईल, 9 येईल. एक्स वर्गाला एक्स वर्ग जसा तसा अधिक 4y आणि 5yची मी बेरीज करतो. 4y आणि 5y किती झाली, 4y आणि 5yची जर आपण बेरीज केली तर किती झाली, तर 9y झाली. गुणिले 3xला 3x कंसाच्या बाहेर जसा तशी ठेवू अधिक यांचा गुणाकार करू पुढच्या संख्येचा. 4 आणि 5चा गुणाकार केला तर 4 पंचे 20 आली. y गुणिले yचा वर्ग आला. तर आपलं पुढच्या स्टेपमध्ये उत्तर येईल तर 9xचा वर्ग अधिक याचा गुणाकार करू 9 त्रिक 27 आली. एक्स आणि वाय आपण काय एक्स वायला एक्स वाय जसं तसं लिहू अधिक 20y वर्गाला 20y वर्ग जसा तसा आला. तर आपलं उत्तर आलं 9x वर्ग. 5व्या गणिताचं उत्तर येईल 9x वर्ग अधिक 27xy अधिक 20yचा वर्ग.